बँकिंग क्षेत्रातील मित्र हो, नमस्कार. बँकिंग क्षेत्रातील मित्र, अकाउंटंट, चार्टर्ड अकाउंटंट, अधिकारी आणि हिशेब विभागामध्ये कार्यरत असणाऱ्या अधिकारी वर्ग मित्र हो, आपल्यासाठी मी रिझर्व्ह बँकेच्या बुडीत आणि संशयित निधीसंबंधी आलेल्या परिपत्रकाबाबतची चर्चा या व्हिडिओद्वारे प्रदर्शित करीत आहे. याच विषयावर मी इंग्रजीमध्ये व्हिडिओ अपलोड केलेला आहे, परंतु सूचनेनुसार याच विषयावर मी मराठीमध्ये व्हिडिओ आपल्याकडे सादर करीत आहे. रिझर्व्ह बँकेने संशयित आणि बुडीत निधी संबंधी परिपत्रक क्रमांक 58 दिनांक 2 ऑगस्ट 2024 जारी केलेले आहे. सदर परिपत्रकामध्ये रिझर्व्ह बँकेने असे नमूद केलेले आहे की विविध सहकारी बँका सहकारी कायद्यातील तरतुदीनुसार किंवा प्रुडेन्शियल कन्सल्टेशन या आधारे संशयित आणि बुडीत निधीसाठी तरतुदी करीत असतात. तथापि यापैकी काही तरतुदी या नफा तोटा खाते नावे लिहून केलेल्या आहेत, तर काही तरतुदी नफा तोटा वाटणी पत्रकामधून केलेल्या होत्या. या प्रकारची वेगवेगळी असणारी पद्धत ही अकाउंटिंग स्टँडर्ड 5 साठी सुसंगत करण्याच्या दृष्टीने पूर्वीच्या झालेल्या व्यवहारांच्या दुरुस्त्या करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने हे परिपत्रक वन टाइम मेजर किंवा एक वेळची दुरुस्ती अशा अर्थानं सादर केलेला आहे. रिझर्व्ह बँकेने असं नमूद केलेलं आहे की अकाउंटिंग स्टँडर्ड 5 नुसार बुडीत आणि संशयित निधीसाठी जी तरतूद केली जाते ती खर्च किंवा नुकसानीची तरतूद असून ती नफा तोटा खात्यालाच नावे लिहिणं आवश्यक आहे. ती नफा तोटा पत्रकाच्या वाटणी पत्रकातून घेणं अयोग्य आहे. आता याची दुरुस्ती करण्यासाठी काय सूचना दिलेल्या आहेत? त्यासाठी रिझर्व्ह बँकेने असे सूचित केले आहे की मागील काळातील ज्या संशयित आणि बुडीत साठी तरतुदी केल्या त्याच्यापैकी ज्या तरतुदी नफा तोटा वाटणी पत्रकातून झाल्या त्या निश्चित करा, ओळखा आणि त्याची रक्कम निश्चित करा. आयडेंटिफाय अँड क्वांटिफाय अशी सूचना दिलेली आहे. याचा अर्थ आपल्याला बँकेच्या मागील कालावधीचा विचार करून त्यापैकी नफा तोटा वाटणी पत्रकातून कोणत्या तरतुदी एनपीए साठी किंवा बुडीत आणि संशयित साठी झालेल्या आहेत याची ओळख पटवून त्याची रक्कम ठरवावी लागेल. आता यासाठी किती काळ मागे जावं लागेल त्याचा विचार केला तर त्याचा उल्लेख या परिपत्रकामध्ये नाही. तथापि सहकारी बँकांच्या दृष्टीने आर्थिक वर्ष 5-6 पर्यंतची माहिती विचारात घेतली तरी चालू शकेल असं माझं मत आहे. कारण ज्या काळामध्ये ATP 2A या कलमाची सवलत बँकांना होती त्या काळामध्ये आलेला नफा आणि वाटपासाठी असलेला नफा यामध्ये हा एकच येत होता, कारण त्यामध्ये आयकराची तरतूद करावी लागत नव्हती. त्यामुळं त्यापासूनच्या काळापर्यंतची ही अशी रक्कम निश्चित करावी लागेल की जी नफा तोटा वाटणी पत्रकातून गेलेली आहे आणि जी नफा तोटा पत्रकाला खर्ची पडलेली नाही. आता ही रक्कम निश्चित करायची आहे. रिझर्व्ह बँकेने यासाठी कोणतंही खातं उघडा किंवा वेगळ्या अकाउंटिंग साठी नोंद करा अशी सूचना केलेली नाही. त्यामुळे ही रक्कम क्वांटिफाय केल्यावर नफा तोटा खाते नावे लिहावी लागेल आणि नफा तोटा वाटप खाते किंवा प्रॉफिट लॉस अप्रोप्रिएशन खाते जमा करावे लागेल. अर्थात काही बँकांनी हिशेबामध्ये
नोंदी निश्चित होण्यासाठी BDDR 2024 अशा नावाचं खातं उघडलेलं आहे. तर त्या खात्याला ह्या एंट्रीज करून पुन्हा त्याच्या उलट एंट्रीज करून हाच परिणाम आपल्याला अकाउंटिंग मध्ये देता येईल. परंतु शेवटी त्याचा अंतिम परिणाम हा प्रॉफिट लॉस अप्रोप्रिएशन खात्यावर जमेला दिसला पाहिजे आणि प्रॉफिट लॉस अकाउंट च्या नावेला NPA प्रोव्हिजन म्हणून दिसला पाहिजे. आता ही पद्धत आपल्याला वापरता येणार नाही, कारण आतापर्यंत सन 2024 पर्यंत सहकारी बँकांचे आर्थिक पत्रके म्हणजे नफा तोटा ताळेबंद पत्रके ही कलम 56 मधील कलम 29च्या तुकानुसार किंवा अपवादात्मक तरतुदीनुसार उपकलम ZL नुसार दिलेल्या नमुन्यामध्ये होत होती आणि ह्या नमुन्यामध्ये प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन या पत्रकाचा समावेश नाही. याबाबत रिझर्व्ह बँकेने 7 जानेवारी 2025 ला एक जाहीर निवेदन दिलेलं होतं आणि त्याच्यामध्ये नागरी सर्व सहकारी बँकांसाठी आर्थिक पत्रकाचं नवीन प्रारूप किंवा फॉर्मॅट जाहीर केलेला होता. त्यावरती सूचना मागवलेल्या होत्या आणि त्या सूचना आल्यानंतर पुढे दिनांक 20 मार्च 2025 रोजी रिझर्व्ह बँकेने याबाबतचे पुन्हा एकदा जाहीर पत्रक काढलेले आहे. त्याचा क्रमांक आहे RBI 2024-25 क्रमांक 126 दिनांक 20 मार्च 2025. या परिपत्रकानुसार किंवा या सूचना पत्रकानुसार यापूर्वी मास्टर डायरेक्शन फॉर प्रेझेंटेशन ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट्स डायरेक्टिव्ह 2021 या नावाने जे निर्देश जारी केलेले होते ते सर्व दुरुस्तीसह सहकारी बँकांना लागू झालेले आहेत. त्यामुळे सर्व सहकारी बँकांना आर्थिक वर्ष 2024-25 ची आर्थिक पत्रके ही ह्या नवीन प्रारूपामध्ये किंवा नवीन फॉर्मॅटमध्ये तयार करावे लागतील आणि ह्या नवीन फॉर्मॅटमध्ये किंवा प्रारूपामध्ये प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन हे खातं स्वतंत्र दर्शवलेलं आहे. याची सर्वांनी आपण नोंद घेणं गरजेचं आहे. त्यामुळं रिझर्व्ह बँकेच्या परिपत्रकानुसार ही नोंद प्रॉफिट लॉस अप्रोप्रिएशन अकाउंटला करता येते हे दिसून येईल. आता ही नोंद झाल्यावर काय परिणाम होती तर जमेची नोंद प्रॉफिट लॉस अप्रोप्रिएशन खात्यामध्ये गेल्यामुळं बँकेचा जाहीर नफा पब्लिशर प्रॉफिट किंवा छापील नफा तेवढ्या रकमेने कमी दिसेल. त्याचा परिणाम इतर रेशोवर किंवा प्रमाणकावर काय होतो याचा बँकेला अभ्यास करावा लागेल. आता ही प्रॉफिट लॉस अप्रोप्रिएशनला रक्कम नोंद केल्यामुळं पब्लिशर प्रॉफिट कमी दिसेल, वाटपास असणारा प्रॉफिट जास्त दिसेल. त्याचं ती रक्कम ही इतर निधीला विशेषतः जनरल रिझर्व्हला ट्रान्सफर करता येईल किंवा आहे त्याच खात्यामध्ये पुढे ओढता येईल पुढील वर्षासाठी. याबाबतचा निर्णय बँकेने स्वतः घ्यायचा आहे. जनरल रिझर्व्ह सारखी फ्री रिझर्व्ह अन्य काही कारणासाठी करावे लागत असतील तर त्यासाठी या प्रॉफिट लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट मधील शिल्लक रकमेचा आपल्याला उपयोजन करता येईल. तथापि त्याच्या नोंदी मात्र आता करता येणार नाहीत, कारण नफा तोटा पत्रकामध्ये ह्या नोंदी प्रस्तावित स्वरूपात राहतील आणि नफा तोटा पत्रकामधून राखीव निधीची तरतूद, लाभांशाची तरतूद आणि ही संपूर्ण रक्कम योग्य त्या निधीला किंवा सर्वसाधारण निधी किंवा जनरल रिझर्व्हला वर्ग होईल. अर्थात या सर्व नोंदी संस्थेची वार्षिक सभा झाल्यानंतर आणि त्याची मंजुरी मिळाल्यानंतर करावी लागतील. त्याचा जो काही फायदा होणार आहे तो 2026च्या आर्थिक पत्रकामध्ये होईल, कारण त्यावेळी ही रक्कम ही जनरल रिझर्व्ह फ्री रिझर्व्ह असल्यामुळं आपल्याला ती टायर 1 कॅपिटलमध्ये घेता येईल. तथापि आता जी रक्कम BDDRला शिल्लक राहील ती सर्व नफा तोटा पत्रकातून झालेली तरतूद अशी समजली जाईल. त्यामुळे ही संपूर्ण रक्कम आपल्याला ग्रॉस NPA मधून किंवा ढोबळ ग्रॉस NPA खात्या रकमेमधून वजा करून नेट NPA आपल्याला निश्चित करता येईल. आता ही रक्कम थोडी कमी झाल्यामुळं याचाही परिणाम बँकेच्या NPAच्या
प्रमाणावर काय होतो याचा अगोदर आपल्याला अभ्यास करावा लागेल. आता याबाबत काही आयकराचे प्रश्न उपस्थित होऊ शकतात. सर्वसाधारणपणे ही रक्कम वर्ग असल्यामुळे यावर आयकर लागणार नाही, परंतु त्याप्रमाणे आयकर विवरण पत्रकामध्ये योग्य ती आपल्याला माहिती द्यावी लागेल. टॅक्स ऑडिट रिपोर्ट 3CB 3CD मध्ये किंवा 3CA 3CD मध्ये योग्य ते शेरे ऑडिटर्सने देणं अपेक्षित आहे. म्हणजे भविष्य काळामधील दंडात्मक तरतुदीचा जर प्रश्न उभा राहिला तर त्याचं निराकरण योग्य पद्धतीने उत्तर देऊन आपल्याला करता येईल. आता यामध्ये वास्तविक पाहता ज्या बँकांनी असे रिझर्व्ह नफा तोटा प्रॉफिट लॉस अप्रोप्रिएशन म्हणून केलेले आहेत, पण ह्या अशा बँकांनी काही कर्जे राईट ऑफ सुद्धा केलेली आहे. तसं पाहिलं तर जर 1 कोटीची अशा तरतुदी असतील आणि 1 कोटीचीच कर्ज जर राईट ऑफ केले असतील तर अशी जी रक्कम आहे प्रॉफिट लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट मधून घ्यावयाची अशी रक्कम वस्तुतः शिल्लक राहत नाही. तथापि राईट ऑफ केलेल्या कर्जाविषयी ह्या परिपत्रकामध्ये कोणताही उल्लेख नाही. दुसरी गोष्ट, राईट ऑफ केलेली कर्जे कोणत्या रकमेसमोर वजा करायची हाही खुलासा होत नाही. कारण आता आपल्याकडे BDDR ची तरतूद, प्रोव्हिजन आणि जनरल रिझर्व्ह हे ग्रॉस पद्धतीने दिसणार आहेत. वास्तविक पाहता हिशेबी मानकांचा विचार केला, हिशेबी परंपरांचा विचार केला तर NPA प्रोव्हिजन ही तरतूद आहे, ही तरंगती आहे, फ्लोटिंग आहे, ती कमी जास्त होऊ शकते, त्याचं अलोकेशन होऊ शकतं. जरी ती खात्याप्रमाणे काढलेली असली तरी वैयक्तिक कर्ज खात्याला ती जोडलेली नाही किंवा टॅग केलेली नाही. त्यामुळे ज्यावेळी बँकेकडे NPA ची प्रोव्हिजन आहे आणि प्रॉफिट लॉस अप्रोप्रिएशन आलेली रक्कम आहे अशा वेळी शक्यतो बँकांची हे राईट ऑफची कर्जाची रक्कम ही या रिझर्व्हच्या समोर वजा करणं हे न्याय ठरलं असतं. असं जर केलं असतं तर बऱ्याच बँकांना या परिपत्रकाप्रमाणे फारशी कार्यवाही करावी लागली नसती. असो, परंतु परिपत्रकाच्या शब्दशः अर्थ लावण्याचा विचार केल्यास आपल्याला पूर्वी चर्चा केल्याप्रमाणेच अकाउंटिंगच्या नोंदी कराव्या लागतात. म्हणजेच आर्थिक वर्ष 2025 साठी आपल्याला नवीन नमुन्यामध्ये नफा तोटा पत्रक ताळेबंद तयार करावे लागतील. योग्य ती आवश्यक ते डिस्क्लोजर्स द्यावे लागतील, नोट्स टू अकाउंट द्यावे लागतील आणि त्याच्यामध्ये अर्थातच प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट असेल. ही सगळी प्रोसेस केल्यानंतर पुढील वार्षिक सभा झाल्यानंतर पुढील काळासाठी CRARच्या वाढीमध्ये अशा वर्ग केलेल्या रकमेचा आपल्याला उपयोग होऊ शकेल असं दिसतं. थोडक्यात या परिपत्रकाचा जो काही अर्थ आहे किंवा जी चर्चा आहे ती मी आपल्यापुढे सादर केलेली आहे. आपल्या सूचनांचं स्वागत आहे. सूचनेनुसार अधिक माहितीसाठी भविष्यामध्ये याच प्रकारच्या बँकिंग विषयावर व्हिडिओ मी सादर करणार आहे. हा व्हिडिओ आपण पाहिल्याबद्दल मी आपला अतिशय आभारी आहे. आपले असेच सहकार्य राहावे हीच अपेक्षा. धन्यवाद.